गोरक्षनाथ महाराजांचे नाव जप केल्यावर काय होते? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. नाम जपाची पहिली अनुभूती. गोरक्षनाथ महाराजांचे नाव जप सुरू केल्यावर सर्वात आधी मनावर परिणाम होतो. सतत धावणारे विचार हळूहळू शांत होऊ लागतात. ओम गोरक्षनाथाय नमः हा जप मनात घुमू लागल्यावर अंतकरणाला आधार मिळतो. रोजच्या ताणतणावातून थोडासा विराम मिळतो. सुरुवातीला काही विशेष घडत नाही असे वाटते, पण काही दिवसांनी मन अधिक स्थिर राहू लागते. चिडचिड कमी होते आणि संयम वाढतो. हा जप भक्ताला बाह्य जगापेक्षा अंतर्गत जगाकडे वळवतो. गोरक्षनाथ महाराजांच्या नामजपाची हीच पहिली कृपा असते. भाग 2. मनशांतीचा अनुभव. आज माणसाचे मन कायम अस्वस्थ असते. चिंता, भीती आणि अपेक्षांनी मन भरलेले असते. गोरक्षनाथ महाराजांचा नामजप केल्यावर ही अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते. जप करताना श्वसन नियमित होते आणि मन एका लयीत येते. त्यामुळे अंतर्मन शांत होते. रोज थोडा वेळ जप केल्यास झोप सुधारते आणि नकारात्मक विचार कमी होतात. अनेक भक्त सांगतात की नामजपामुळे राग कमी झाला, मन शांत झाले की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. गोरक्षनाथ महाराज योगी असल्याने त्यांचा जप मनाला योग स्थितीकडे नेतो. भाग 3. आत्मविश्वासाची वाढ. गोरक्षनाथ महाराजांचे नाव जपल्यावर भक्ताच्या मनात आत्मविश्वास वाढतो. स्वतःबद्दलचा न्यूनगंड कमी होऊ लागतो. पूर्वी जे निर्णय घ्यायला भीती वाटायची ते आता धैर्याने घेता येतात. जपामुळे मन स्थिर झाल्याने विचार अधिक स्पष्ट होतात. गोरक्षनाथ महाराज शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा जप केल्याने जीवनातील अडचणींना सामोर जाण्याची ताकद मिळते. मी करू शकतो ही भावना मनात निर्माण होते. आत्मविश्वास वाढला की यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. ही शक्ती बाहेरून नाही तर आतून येते. भाग 4. नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण. कधीकधी माणसावर नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जाणवतो. भीती, अस्वस्थता किंवा अनामिक ताण वाढतो. गोरक्षनाथ महाराजांच्या नामजप भोवती संरक्षण कवच निर्माण करतो. जपामुळे मन मजबूत होते आणि नकारात्मक विचार दूर राहतात. घरातील सकारात्मक वातावरण तयार होते. काही लोकांना भीतीदायक स्वप्ने पडत नाहीत, तर काहींची भीती कमी होते. गोरक्षनाथ महाराज सिद्धयोगी असल्याने त्यांचे नाव अत्यंत शक्तिशाली आहे. श्रद्धेने जप केल्यास वाईट शक्ती दूर राहतात. भक्त अधिक सुरक्षित आणि स्थिर वाटू लागतो. ही संरक्षणाची अनुभूती हळूहळू वाढते. भाग 5. गुरुकृपेची जाणीव. गोरक्षनाथ महाराजांचे नाव जप म्हणजे गुरूंशी थेट संवाद साधणे होय. जप करत असताना कधी मन प्रसन्न होते तर कधी डोळ्यात अश्रू येतात. ही भावावस्था म्हणजे गुरुकृपेची जाणीव असते. कोणताही मोठा चमत्कार न घडता अंतर्मनात बदल होऊ लागतो. भक्त अधिक नम्र, संयमी आणि समजूतदार बनतो. चुकीच्या गोष्टींपासून मन दूर जाऊ लागते. गोरक्षनाथ महाराज सूक्ष्म रूपात मार्गदर्शन करतात. जपामुळे गुरूंजवळ असल्याची भावना निर्माण होते. हीच खरी गुरुकृपा असते, जी शब्दात सांगता येत नाही पण मन अनुभवते. भाग 6. कर्मबंधन सैल होणे. आपल्या आयुष्यातील दुःखाचे मूळ कर्मात असते असे मानले जाते. गोरक्षनाथ महाराजांचा नामजप केल्यावर ही कर्मबंधनं हळूहळू सैल होऊ लागतात. जपामुळे मन शुद्ध होते आणि चुका उमसतात. चुकीच्या सवयी बदलण्याची प्रेरणा मिळते. पश्चाताप होऊन सुधारण्याची इच्छा निर्माण होते. गोरक्षनाथ महाराज योगमार्गाद्वारे कर्मशुद्धीचा मार्ग दाखवतात. जप ही त्याच मार्गाची सुरुवात आहे. कर्म लगेच बदलत नाही, पण त्यांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे जीवनातील अडचणी सहन करण्याची शक्ती मिळते. हेच कर्मबंधन सैल होण्याचे लक्षण आहे. भाग 7. आरोग्यावर होणारा परिणाम.
नामजपाचा परिणाम केवळ मनावरच नाही तर शरीरावरही होतो. गोरक्षनाथ महाराजांचा जप केल्याने ताण कमी होतो, त्यामुळे शारीरिक आजारांची तीव्रता कमी होऊ शकते. जप करताना श्वासावर लक्ष केंद्रित होते, त्यामुळे शरीरात प्राणशक्ती वाढते. डोकेदुखी, थकवा आणि अस्वस्थतेत फरक जाणवतो. मन शांत असल्याने शरीरही शांत राहते. गोरक्षनाथ महाराज योगी असल्याने त्यांचा जप योगासारखा लाभ देतो. औषधांचा पर्याय नाही, पण जप एक साहाय्याने साधन ठरते. आरोग्य सुधारण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. भाग 8. संकटात मार्ग सापडतो. आयुष्यात संकट आली की माणूस गोंधळून जातो. काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. अशावेळी गोरक्षनाथ महाराजांचा नामजप मन शांत करतो. शांत मनातून योग्य विचार निर्माण होतात. कधी अचानक योग्य निर्णय सुचतो, तर कधी योग्य व्यक्ती भेटते. भक्ताला वाटते की गुरु मार्गदर्शन करत आहेत. हीच गोरक्षनाथ महाराजांची सूक्ष्म मदत असते. संकट लगेच संपत नाही, पण त्याला सामोर जाण्याची ताकद मिळते. नामजपामुळे निराशा कमी होते आणि आशा वाढते. गुरूंच्या कृपेवरचा विश्वास अधिक दृढ होतो. भाग 9. इच्छाशक्ती मजबूत होते. गोरक्षनाथ महाराजांचा जप केल्याने इच्छाशक्ती वाढते. आळस, निरुत्साह आणि टाळाटाळ कमी होऊ लागते. रोज ठराविक वेळेला जप करण्याची सवय जीवनात शिस्त आणते. ही शिस्त पुढे प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडते. कामात सातत्य येते आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित होते. गोरक्षनाथ महाराज तपस्येचे प्रतीक आहे. त्यांच्या नावाचा जप साधकाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. कमजोर सवयी सुटू लागतात आणि चांगल्या सवयी लागतात. इच्छाशक्ती वाढली की माणूस स्वतःचे जीवन बदलू शकतो. नामजप ही त्या बदलाची पहिली पायरी आहे. भाग 10. आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. सुरुवातीला भक्त मन शांतीसाठी जप करतो, परंतु गोरक्षनाथ महाराजांचा जप हळूहळू आध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जातो. जीवनाचा अर्थ काय, आपण का जगतो असे प्रश्न मनात येऊ लागतात. संसारात राहूनही अलिप्त राहण्याची कला शिकायला मिळते. सुख आणि दुःख समान वाटू लागतात. गोरक्षनाथ महाराजांचा मार्ग पळून जाण्याचा नसून जागरूक होण्याचा आहे. नामजपामुळे अंतर्मुखता वाढते. स्वतःकडे पाहू लागतो. हीच खरी अध्यात्माची सुरुवात आहे. बाह्य साधनांपेक्षा अंतर्गत बदल अधिक महत्त्वाचा ठरतो. भाग 11. भीती आणि संशय दूर होतात. भीती ही माणसाची मोठी शत्रू आहे. अपयशाची भीती, भविष्याची भीती, लोकांच्या बोलण्याची भीती. गोरक्षनाथ महाराजांचा नामजप भीती हळूहळू कमी करतो. मन स्थिर असल्याने कल्पनांमधून निर्माण होणारी भीती नाहीशा होतात. संशय कमी होतो आणि विश्वास वाढतो. गुरु माझ्यासोबत आहेत ही भावना मनाला बळ देते. भीती दूर झाली की निर्णय घेणं सोपे होते. गोरक्षनाथ महाराज धैर्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा जप भक्ताला निर्भय बनवतो. संकटे येतात पण त्यांची भीती वाटत नाही. मन अधिक मजबूत बनते. भाग 12. नातेसंबंध सुधारणा. मन शांत झाले की नातेसंबंध आपोआप सुधारतात. गोरक्षनाथ महाराजांचा जप करणारी व्यक्ती कमी रागावते आणि अधिक समजून घेते. त्यामुळे घरात शांतता वाढते. मतभेद असेल तरी संवाद सुधारतो. अहंकार कमी होतो आणि क्षमा करण्याची वृत्ती वाढते. जपामुळे मनात करुणा निर्माण होते. इतरांच्या चुका सहज माफ करता येतात. अनेक भक्त सांगतात की नामजप सुरू केल्यावर घरातील वातावरण बदलले. नातेसंबंध टिकवण्यासाठी शांत मन आवश्यक असते. गोरक्षनाथ महाराजांचा जप हेच शांत मन देतो. त्यामुळे संबंध अधिक मजबूत आणि सुसंवादी होतात. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला गोरक्षनाथ महाराजांच्या कृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.